करतोय मित्रांनो. आज आपण आलो शेतामध्ये आणि आज आपण नारळाची जे झाप वाढलेली आहेत ना ह्याची कटिंग करणार आहोत. आणि कटिंग करण्यासाठी आपल्याकडे माणूस हा स्पेशल आहे, मंगेश लोंढे. तर आपण आता तुम्हाला मी दाखवणार आहे कशा पद्धतीने झाप मारायची ते, कारण इथे आतमध्ये पूर्ण असं गजगज झालेलं आहे. तर मित्रांनो, नारळाच्या झाडापासून तुम्ही काय काय उत्पन्न घेऊ शकता बघा. तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा हा नारळ आपण लावला बरोबर. ह्या नारळापासून जे नारळ होतात त्या नारळापासून आपण नारळ पाणी पिऊ शकतो. त्याच्यापासून खोबरं जर तयार होतं ते खोबरं आपण आपल्या घरी उपयोगी पडतो. त्याच्यानंतर खोबऱ्यापासून खोबरेल तेल आपण तुम्ही बनवू शकता. हा जो झाड आहे त्या झाडापासून तुम्ही झाडू बनवू शकता. आणि जे नारळाची होती साल असते त्या सालीपासून तुम्ही सुंभकोपरी बनवू शकता. असा मल्टिप्लाय त्याचा उपयोग आहे या नारळाच्या झाडाचा. तर मित्रांनो, नारळ ही जी लागवड आहे ही खूप फायदेशीर आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने नारळाच्या झाडापासून फायदे घेऊ शकता आणि मोठ्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकता. तर आज आपण आलो आहे नारळाच्या झाडांची कटिंग करण्यासाठी. ते आपण तुम्हाला दाखवू. तर मंडळी, आपण आता बघत आहोत कशा पद्धतीने कटिंग चाललेली आहे. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आपण फास्टमध्ये थोडं घेतलेलं आहे, कारण वेळ जास्त लागेल व्हिडिओसाठी. त्याच्यामुळे आपण फास्टमध्ये घेतलेला आहे व्हिडिओ. हे बघा, जे थोडेफार सुकलेले आहेत ते आपण कट करतो आहे. जे आउटसाईडला आलेले झापं ते कट करतो आहे. हे बघा. तर अशा पद्धतीने मंडळी आपल्या नारळाच्या झाडाची कटिंग करायची असते. हे बघा, मंगेश लोंढे कशा पद्धतीने कट करत जाते. हे बघा, सुकलेलं आहे बघा. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. पूर्ण माहिती दिलेली आहे आणि नारळाच्या झाडापासून आपण काय काय उत्पन्न घेऊ शकतो, काय काय फायदे आहेत, अनेक प्रकारचे फायदे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेले आहेत. खोबऱ्यापासून खोबरा वडी बनवू शकतो. अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनतात आणि ह्याचा खोबरा किस पण होतो बघा. पहिल्या खोबऱ्याची वाटी पण येते आणि खोबरा बारीक किस असतो तो पण बनवतात. तर आपल्या मंगेश भाऊंचं काम चालू आहे. हे बघा, कटिंग जोरदार चालू आहे त्यांची. आणि सर्व कटिंग करून झाप एका बाजूला बांधाच्या एक साईडला पूर्ण थप्पी लावत आहोत. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यापासून जे झाडू बनवायचे आहेत त्याच्यासाठी आपण ते जे झापाचे जे हिरक आहेत ते काढणार आहोत. हे बघा, काम फास्ट चालू आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इंटरेस्टेड आहे, पूर्ण माहितीपूर्ण आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता. हे जे नारळी झाड आहे त्याच्यापासून काय काय उत्पन्न आपण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर पहिल्यांदा ह्याचे जे नारळ होते ते आपल्या फायद्याचे असतात. जो खोबरा असतो नारळ तो एक उपयोगी पडतो. त्याच्यानंतर हे जे आता मी तुम्हाला काढून दाखवतो, हे जे आपण घरामध्ये झाडू मारतो त्याच्यासाठी उपयोगी पडतो. हे बघा, त्याला असं कट करायला लागतं. असं अशा पद्धतीने कट करायला लागतं. आणि नंतर मग
आणि हे पुढचं घ्यायचं ना, हे कोवळे असतात, हे जुंजून असतात ना, ते आपले घ्यायचे असतात. हे बघा, तर हे घ्यायचे असतात, पुढचे कोवळे घ्यायचे नसतात. आणि मित्रांनो, ह्याच्यापासून झाडू बनते. तर झाडू म्हणजे नारळाच्या झाडापासून आहे ना, नारळ, खोबऱ्यापासून खोबरेल तेल, नारळाचा जो फळ असतो त्याच्यावरती जो वरती आवरण असतं ना, त्याच्यापासून सुंब कोपरी बनते, बरोबर. त्याच्यापासून झाडू बनते. तर अनेक प्रकारे ह्या झाडाचा उपयोग होतो. फक्त ते आपण त्याचे जे प्रोसेस आहेत ते सर्व आपण करत नाही. आपल्याला फक्त काय माहिती आहे, तर नारळ माहिती आहे आणि नारळाचा जो खोबरा तोच माहिती आहे. पण बाकीचे जे पदार्थ आहेत त्याच्यापासून काय काय बेनिफिट आपल्याला माहिती नाही आहेत. तर मित्रांनो, सर्व ह्या नारळ झाडे जेवढे पण आवरण आहेत, जी नारळाची जी कवच असते वरची, ती पण उपयोगी असते. त्याच्यापासून आहे ना वस्तू बनवतात, डिझाईनमध्ये वस्तू, त्याला पॉलिश करून त्याला व्यवस्थित शोभिवंत वस्तू बनवतात. तर मित्रांनो, अशा पण उपयोग आहे. ओके, हे बघा, आपण आता ही झापं जी कटिंग केलेली आहेत, हे बघा तिकडे पण आहेत, हे बघा तिथे आहेत, तिकडे हे बघा, सगळीकडे आता कटिंग करून ठेवलेली आहे सर्व. आता ही आपण उचलणार आहोत आणि बांधायला साईडला आपण तिथे चेपणार आहोत. चला मग या. हा कुठं ब्रेक मारा, हा लागेल ना, येते जाते एवढी. हां, चला. अजून आता आपल्याला एका चोंड्यामध्ये शिल्लक राहिलीत ना, ह्या चोंड्यामध्ये शिल्लक आहेत ना, ह्या चोंड्यात शिल्लक आहेत अजून, हे झाप मारायचे. इकडे कोयती घेऊन ये, मग इकडचं मारून टाकूया. तर मंडळी, आपण आज बघणार आहोत जे नारळाच्या झाडांचे जे झाप असतात ते कशा पद्धतीने कटिंग करायचे ते. पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जो झाप बाहेर येतो असा त्यालाच कट करायची असते. दुसरी गोष्ट, जो झाप सुकलेला आहे म्हणजे जो सुकत आलेला आहे किंवा अर्धा सुकलेला आहे त्याला कट करायची. त्याच्यानंतर जर आपली लागवड थोडी जवळ आहे आणि झाप एकामेकाला चिकटलेले आहेत, सूर्यप्रकाश जो येतो तो सरळ आडला जातो आणि मग त्याच्यामुळे पाठच्या झाडांना सूर्यप्रकाश लागत नाही. मग अशी पण झापं आपल्याला थोडी थोडी अर्धी कट करायची असतात. तर ही काळजी तुम्हाला घ्यायची असते मित्रांनो. आणि जर का नारळाची झापं पूर्ण सुकलेलं असेल किंवा जे तोडल्याच्या नंतर जे छोटे छोटेसे तुकडे राहतात, हे बघा, जसं आता हे आहे, हा कसा सुकलेला आहे बघा, हा तोडायचा आहे आपल्याला पूर्ण. त्याच्या बाजूला बघा अर्धा आहे सुकलेला आहे, त्याला पण कट करायचे आहे. कारण त्याच्यामुळे काय होतं, वाळवी वगैरे पकडली जाते आणि त्याच्याने मग नारळ खराब होऊ शकतो आपला. हे बघा, ह्या आता बुंदामध्ये बघा सुकले, तर वाळवी अशी पकडते खाली बुंदाजवळ, तिथे माती चपायची असते आपल्याला. तर मंडळी, अशा पद्धतीने तुमची नारळाची लागवड असेल तर तुम्हाला अशी काळजी घ्यायची आहे. आणि जेवढी साफसफाई असेल आणि जेवढा सूर्यप्रकाश झाडांना लागेल तेवढी झाडांची वाढ लवकर व फास्ट होते. आपल्याला याच्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे. चला आपण बघूया पुढे, आणखी आपल्याला काम आहेत भरपूर. तर आपल्या इथे सुपारीची पण लागवड आहे. सुपारीच्या झाडांचे जे पण असे जे छोटे छोटे जे आहेत, हे बघा, हे पण आपण कट करणार आहोत. अशा पद्धतीने कट करायचे असं सर्व आपल्याला, तर झाडांची चांगली वाढ होते आणि झाडांचे बुंदे मजबूत होत जातात. हे दोन है ना, पुढचं आपण नाही घेऊ, पुढचे हे आहेत. पण हा झाप चांगला आहे, हा जरा जुना आहे ना. मग हा, झुंझुन झापांचं हे घ्यायचं. हे बघा,
ओके हम्म. लागतं आहे ना. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे नारळाच्या झाडापासून काय काय तुम्ही उत्पन्न घेऊ शकता आणि काय काय वस्तू बनवू शकता, काय काय उपयोगी पडू शकता आपल्याला, ते सर्व बघितलेलं आहे आपण. ओके, अंगाला हे टाकून दे. ओके. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला काम चालू आहे. कुठला मोठा? हा, दोन्ही मारते. हे बघा, हे अशा पद्धतीने कटिंग चालू आहे. आणि मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आजची? आपले शेतामधले कामाचे व्हिडिओ आहे आणि कशा पद्धतीने झापांची कटिंग करायची असते हे तुम्हाला मी दाखवलं आहे व्हिडिओमधून. तर मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली तर हा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि सुनील रटाळे चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आपल्याबरोबर आहेत मंगेश लोंढे आणि झापाची कटिंग पण त्यांनी केलेली आहे. तर धन्यवाद तुला पण मंगेश. थँक्यू. हां, चला भेटूया पुन्हा.